मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 4 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जून 2026 मध्ये कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली? तर त्याचं योग्य उत्तर आहे डी के शिवकुमार. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून के शिवकुमार यांची निवड झाली. तर ते 3 जून 2026 या दिवशी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर सुमारे 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीमुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरणार आहे. तर के शिवकुमार हे यांची कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. यावर येणाऱ्या परीक्षेत नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी खेत बचाव अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? खेत बचाव अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रायसेन जिल्ह्यातून हे अभियान सुरू केले. तर हे अभियान 1 ते 30 जून 2026 दरम्यान राबवले जाणार आहे. नैसर्गिक शेती आणि पाणी बचतीला प्रोत्साहन देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर खेत बचाव अभियान हे मध्य प्रदेश या राज्यात सुरू करण्यात आले आहे. तर ह्या राज्याचे नाव तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सार्वजनिक प्रशासनात भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रोजेक्ट झिरो कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? तर प्रोजेक्ट झिरो हे जे आहे हे केरळ या राज्य सरकारने सुरू केले आहे. तर याचं एक्सप्लेनेशन आहे केरळ सरकारने भ्रष्टाचार विरोधी प्रोजेक्ट झिरो सुरू केले आहे. तर या प्रकल्पाचे ब्रीदवाक्य आहे चला एकत्र मिळून भ्रष्टाचार मुक्त केरळ घडवूया. हे याचं ब्रीदवाक्य आहे. दक्षता आणि भ्रष्टाचार विरोधी विभागामार्फत ही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर प्रोजेक्ट झिरो याविषयी परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे केरळ या राज्य सरकारने सुरू केले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौसेना शौर्य वाटिका या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले? तर याचं उत्तर आहे लखनौ हे याचं योग्य उत्तर आहे. तर हे संग्रहालय उत्तर प्रदेशातील लखनौ येथील एकाना स्टेडियम जवळ उभारले आहे. तर भारतीय नौदलाचा इतिहास व शौर्य दाखवणे हा या संग्रहालयाचा मुख्य उद्देश आहे. तर सेवेतून निवृत्त झालेली INS गोमती हे या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण असणार आहे. तर नौसेना शौर्य वाटिका हे नौदल संग्रहालय हे लखनौ येथे याचे उद्घाटन केले आहे राजनाथ सिंह यांनी. तर लखनौ हे या शहराचे नाव तुम्ही लक्षात ठेवा आणि नौसेना शौर्य वाटिका हे आहे हे नौदल संग्रहालय आहे. या पॉइंटवरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सेवेतून निवृत्त झालेली INS गोमती हे या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण असणार आहे. तर हा पॉइंट पण तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. IPL 2026 मध्ये एकाच हंगामात सर्वाधिक 72 षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला? तर 72 सिक्स मारण्याचा विक्रम IPL 2026 मध्ये एकाच हंगामात सर्वाधिक जो आहे तो कोणत्या खेळाडूने केला? तर याचं योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी याचं योग्य उत्तर आहे. तर वैभव सूर्यवंशीने याने क्रिस गेलचा एकाच हंगामातील सर्वाधिक षटकारांचा जुना विक्रम मोडला आहे. त्याने राजस्थान रॉयल्स कडून खेळताना 776 धावा केल्या. तर IPL मध्ये शतक करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तर त्याचे वय आहे 14 वर्ष. तर हा पण पॉइंट महत्वाचा आहे. तो IPL मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे तो आहे वैभव सूर्यवंशी. त्यांनी 676 धावा केल्या. तो राजस्थान रॉयल्स कडून खेळतो आणि सर्वाधिक षटकार एका हंगामात IPLच्या त्याने केले आहेत. त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. त्याने 72 षटकार हे केले आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू.
भारतीय रेल्वेने AI आधारित मानव संसाधन व्यवस्थापनासाठी चिराग केंद्र कुठे सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद हे याचं योग्य उत्तर आहे. तर हैदराबादच्या मौला अली येथे हे अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले. तर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी याचा अत्यंत प्रभावी वापर केला जाईल. हे केंद्र मे 2028 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. देशातील जलसुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने 200 कोटी रुपयांचे कोणते नवीन मिशन सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे महाजल मिशन. महाजल मिशन जे कशासाठी सुरू केलं आहे? देशातील जलसुरक्षा वाढवण्यासाठी. तर याचं पूर्ण रूप आहे महाचं फुल फॉर्म आहे मिशन फॉर ॲडव्हान्समेंट इन हाय इम्पॅक्ट एरियाज फॉर वॉटर. तर जलशक्ती मंत्रालय आणि INRF यांनी संयुक्तपणे हे मिशन सुरू केले आहे. तर या प्रकल्पासाठी 5 वर्षांसाठी 200 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. तर पाणी व्यवस्थापन आणि शुद्धीकरणासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हा याचा उद्देश आहे. तर आता पुढील प्रश्न बघू. व्हिएतनाम मध्ये झालेल्या अंडर-17 आशियाई कुस्ती स्पर्धा 2026 मध्ये भारतीय महिला संघाने किती पदके जिंकली? तर याचं उत्तर आहे 10 पदके हे भारतीय महिला संघाने जिंकली अंडर-17 आशियाई कुस्ती स्पर्धा 2026 जी झाली होती व्हिएतनाम मध्ये. तर भारताने एकूण 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य अशी एकूण 10 पदके जिंकली. तर दीक्षा 43 किलोग्राम आणि गरिमा 73 किलोग्राम यांनी सुवर्ण पदके मिळवली. तर भारताने सर्व 10 वजन गटांमध्ये पदके जिंकून 100% यश मिळवले. तर भारताने किती पदके जिंकली? 10 पदके जिंकली. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.